रामकृष्ण हरी. काही आठवणी या मनाच्या तळाशी खोल रुजलेल्या असतात आणि त्यांची आठवण दरवर्षी त्या त्या प्रसंगाच्या वेळी येतेच येते. मी, माझी बहीण आणि भाऊ माहेरी मिरजला असताना आईबरोबर महिनाभर रोज काकड आरतीला जायचो. आता हा काकडा काही विशिष्ट ठिकाणीच होतो. ते आपलं बालपण खूप समृद्ध होतं. या सर्व गोष्टींमुळे आणि अजूनही त्या आठवणी आपल्या मनात रुंजी घालतातच. आषाढी एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. अर्थात त्या दिवसापासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत वारकऱ्यांचे आराध्य दैवत श्री पांडुरंग हे शयन करीत असतात अशी श्रद्धा आहे. म्हणून देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेल्या आरतीला काकड आरती म्हणतात. काकड आरती ही आपल्याकडे कित्येक हजारो वर्षापासून सुरू असलेली पद्धत आहे. देवपूजा करताना आरती ही अगदी हमखास गायली जाते. आरती ही एक प्रकारे देवासाठी गायली जाणारी स्तुती सुमने आहेत, जी आपण छान चाल लावून गातो. गणेशोत्सव, नवरात्र या काळात आरती ही अगदी हमखास गायली जाते. परंतु काकड आरतीचे एक वेगळेच महत्त्व आहे. कारण पहाटे गायली जाते म्हणून त्याला काकड आरती म्हणतात. कोणत्याही देवस्थानला भेट देताना लोक पहाटेची काकड आरती अजिबात चुकवत नाहीत. यावेळी देवाच्या मूर्तीला काकड्याने म्हणजेच सुती कापडापासून घट्ट पिळून त्याची वात तयार करतात व ती तुपामध्ये भिजवून त्याचा काकडा तयार करतात. या काकड्याने पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ओवाळून देवाला उठवले जाते. काकड आरती ही प्रामुख्याने वारकरी वैष्णव संप्रदायात केली जाते. पण काकड आरतीची प्रथा आता वारकरी संप्रदायासाठी मर्यादित न राहता वेगवेगळ्या मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते. बहुतांश मंदिरात रोज किंवा काही ठिकाणी विशिष्ट काळात, विशेषतः कोजागिरी पौर्णिमा ते अश्विन महिना ते त्रिपुरी पौर्णिमा ते कार्तिक महिना या कालावधीत काकड आरती केली जाते. अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत देवाला दररोज पहाटे जागवण्यासाठी मंदिरात काकड आरती करण्याची पद्धत प्रचलित आहे. आरतीनंतर विविध भजने, अन्य आरती व स्तोत्रे म्हटली जातात. कृष्णाच्या लीला वर्णन करणारी गीतेही यामध्ये म्हटली जातात. संत ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज इत्यादी संतांनी काकड आरती रचल्या आहेत. त्यामुळे ही काकड आरतीची परंपरा अतिशय जुनी असल्याचे समजते. आरतीनंतर वासुदेव, आंधळा, पांगळा, मुका, बहिरा, गवळण असे अभंग व भारुड या माध्यमातून आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय मनुष्याला खरे आयुष्य कळत नाही असा मार्गदर्शनपर उपदेश करतात. वारकरी संप्रदायात पहाटे विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात सार्वजनिक काकड आरती घेण्यात येते. काकड आरतीसाठी मृदुंग, टाळ, वीणा, चिपळ्या अशा संगीत वाद्यांचा गजर केला जातो. काकड आरतीमध्ये विणेकरी याला विशेष महत्त्व असते. त्यामुळे अनुभवी आणि पाठांतर असलेला वारकरी याला हा मान दिला जातो. पेहराव हा सामान्य वारकऱ्यासारखा अपेक्षित असतो. काकड आरतीची सुरुवात अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र या प्रार्थनेने माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या आध्यात्मिक गुणवत्तेचे वर्णन केल्यानंतर जय जय रामकृष्ण हरी अशा जयघोषाने विणेकरी अगोदर आणि नंतर टाळकरी त्यांच्या मागे म्हणतात. त्यानंतर सुरू होते ती काकड आरतीची अभंग मालिका. काकड आरतीच्या परंपरानुसार पांडुरंगाच्या एकूण 7 अभंग मालिका आहेत. प्रत्येक मालिकेनंतर विठोबा रखुमाई असा नामघोष करण्यात येतो. त्यानंतर वासुदेव, गवळण आणि संतचरण असे अभंग घेतले जातात. हा सगळा कार्यक्रम मंदिरात पार पाडत असताना मंदिराच्या गाभाऱ्यातील देवावर पंचामृती म्हणजे दही, दूध, तूप, मध, साखर यांचा वापर करून अभिषेक चालू असतो व त्यानंतर देवाला नवीन कपडे परिधान केले जातात व हार
व फुले घातली जातात. शेवटी पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय असा एकत्रित सार्वजनिक नामघोष करून संत तुकाराम महाराजांच्या बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध या अभंगाने काकड आरतीची सांगता केली जाते आणि त्यानंतर प्रसाद वाटप होते. अशी एकंदरीत 2 तास कालावधींची संपूर्ण काकड आरती असते. स्वतःच्या ऐदी, आळशी आणि चैनी प्रवृत्तीला काकड्याच्या रूपाने जाळून टाकणे ही त्यामागची भावना आहे असे मानले जाते. माझी आई त्यावेळेला एक काकडा म्हणायची. त्यातली एक काकड आरती मी आज आपल्यापुढे म्हणून दाखवत आहे. उठा उठा हो साधक, साधा आपुलाले हित, गेला गेला हा नरदेह, गेला गेला हा नरदेह, मग कैचा भगवंत. उठा उठा हो वेगेसी, चला जाऊ राऊळासी, हरतील पातकांच्या राशी, हरतील पातकांच्या राशी, काकड आरती पाहोनी. उठून या हो पहाटे, पहा विठ्ठल उभा विटे, चरण तयाचे गोमटे, चरण तयाचे गोमटे, अमृत दृष्टी अवलोका. जागे करा रुक्मिणीवरा, देव आहे निजसुरा, तेणे लिंब लोण करा, नेगे लिंब लोण करा, दृष्टी होईल तयासी. पुढे वाजंत्री वाजती, ढोल दमामे गरजती, होते काकड आरती, होते काकड आरती माझ्या पंढरीरायाची. सिंहनाद शंख भेटी, गजर होतो महाद्वारी, केशवराज विटेवरी, केशवराज विटेवरी, नामाचरण वंदितो. पांडुरंग हरी वासुदेव हरी.